मित्रांनो, डॉक्टर अशोक राणा यांच्या लेखणीतून उतरलेले नवे पुस्तक संत साहित्यातील जीवनमूल्ये आजच मागवा अगदी सवलतीच्या दरात. संपर्क ज्ञानपथ पब्लिकेशन 8600 35 37 12 आणि 9503 23 7806. मित्रांनो नमस्कार. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वरांचं जे स्थान आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि त्यांना माऊली म्हणून संबोधलं जातं. आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये अगदी विदर्भात सुद्धा अनेक पुरुषांची नावं सुद्धा माऊली अशी असतात. यावरून असं दिसतं की माऊलीबद्दलचा जो आदर आहे तो सर्वत्रच अशा तऱ्हेने व्यक्त होत असतो. ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे मराठी भाषेतला अतिशय उत्तम असा ग्रंथ आहे, ज्यामध्ये शैलीदार असं लेणं आहे. स्वतः ज्ञानेश्वरांनी असं म्हटलंय की अक्षरे ऐसी अक्षरे रसिकत्वे मिळविणं, म्हणजे मी अशा तऱ्हेने मराठी भाषेच्या लेणी पहाडामध्ये, दगडामध्ये, डोंगरामध्ये देशीची या अक्षवणी म्हणजे देशी भाषेच्या अक्षवणी म्हणजे डोंगरामध्ये मी मराठीची लेणी निर्माण करेल आणि त्यांनी मराठीला समृद्ध करेल. हे त्यांचं जे प्रतिज्ञा वाक्य आहे ते खरं ठरलेलं आहे आणि त्यांनी खऱ्याच अर्थाने मराठीला एक दर्जा प्राप्त करून दिला. 13व्या शतकामध्ये अशा तऱ्हेने ज्ञानेश्वरी सारखा उत्तम ग्रंथ निर्माण होणं हे मराठी भाषेसाठी वैभवाचं लक्षण आहे. आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की तो श्रीमद भगवद्गीता या संस्कृत ग्रंथावरील भाष्य स्वरूपाचा ग्रंथ आहे. श्रीमद भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे तो वैष्णव संप्रदायाचा मानला जातो. या ग्रंथाची निर्मिती साधारणतः इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली आणि नंतर जो वैष्णव संप्रदाय वाढला, विस्तारला, त्यात या गीतेचं महत्व खूपच वाढलं. आणि गीतेचं महत्व यासाठी आहे की वेदांनी, विशेषतः ऋग्वेद हा मुख्य ग्रंथ आहे, वेद ग्रंथ आहे, आणि नंतर मग यजुर्वेद, सामवेद, नंतरच्या काळात अथर्ववेद, हे 4 वेद जे आहेत, हे 4 वेद यांचा अधिकार फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3च वर्णांना होता आणि शूद्र ह्या वर्णाला तो नव्हता. ही तक्रार ही गीतेत आलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा. आणि मग ज्ञानेश्वरांनी त्या तक्रारीला आणखी व्यापक रूप दिलं. वेदू संपन्न होई ठाई परी लागला कानी तिही वर्णाचाची, म्हणजे 3च वर्णाच्या कानी हा वेद लागला. म्हणून ते म्हणतात की ही गीता कशी आहे, सर्वांसाठीच आहे. म्हणून त्या गीतेचं भाष्य करताना ज्ञानेश्वरांनी खूप मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य घेतलंय. म्हणजे एखाद्या ग्रंथाचं तत्वज्ञान किंवा त्यातला विचार सांगताना एखाद्या साहित्यिकाने स्वातंत्र्य कसं घ्यावं याचा आदर्श नमुना म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणून मवाधोंड नावाचे फार मोठे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक होते. त्यांचं असं म्हणणं होतं की गीतेशिवाय सुद्धा स्वतंत्रपणे ज्ञानेश्वरीचं स्थान आहे. म्हणून गीताविरहित ज्ञानेश्वरीची कल्पना त्यांनी मांडली होती. गीतेचे श्लोक काढून टाकले आणि स्वतंत्रपणे आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तरीही ज्ञानेश्वरी हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे मराठी भाषेतला आणि त्याला गीतेच्या तत्वज्ञानाची काही गरज तशी नाहीये. आणि तसा एक प्रयोग पुढल्या काळात झाला. आता इतकं महत्व का आहे ज्ञानेश्वरीला? कारण गीतेमध्ये आपण पाहिलं तर 18 अध्याय आहे, 700 श्लोक आहेत आणि त्या प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी आणि शेवटी सुद्धा संवाद आहेत. आता गीतेमध्ये 4 प्रकारचे संवाद प्रामुख्याने आहेत. एक धृतराष्ट्र आणि संजय हा सुरुवातीला आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पांडवा शैव किंवा कुरुवत संजय. हे संजय माझे आणि पंडूचे पुत्र जे आहे ते काय करतात धर्मक्षेत्रात, कुरुक्षेत्रात, ते मला सांग. संजय दररोज मग युद्ध क्षेत्रावर जात होता आणि तिथली माहिती ही धृतराष्ट्राला सांगत होता. आणि त्यामुळे सुरुवात गीतेची झाली आहे अशा तऱ्हेने या संवादापासून. आणि मध्ये मग कृष्णार्जुन संवाद आहे प्रामुख्याने, काही ठिकाणी संजयाचा उल्लेख आहे. पण शेवट जो झाला आहे तो पुन्हा धृतराष्ट्र आणि संजयाच्याच संवादाने झालाय. शेवटी संजय असं म्हणतो की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो धृती ध्रुवा नीतिर्मतीर मामा. माझं असं मत आहे की ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण आणि पार्थ अर्जुन आहे त्या ठिकाणी यश
हे निश्चितच आहे. म्हणजे धृतराष्ट्राला त्यांनी संकेत दिला की या ठिकाणी त्यांचा विजय होणार आहे. तर हे युद्धाला प्रेरित करणारा हा ग्रंथ आहे म्हणून त्याच्यावर अनेकांनी टीका केल्या आहेत. पण त्यात जे तत्वज्ञान आहे ते सर्वसमावेशक आहे. बऱ्याच ठिकाणी परस्पर विरोधी अशा प्रकारची वक्तव्य सुद्धा गीतेत आहे. आणि जे काही प्रस्थापित तत्वज्ञान आहे त्याला उत्तर देण्याच्या दृष्टीने सुद्धा गीतेची निर्मिती झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे त्यांचा समन्वय सुद्धा केलाय. म्हणजे संघर्ष आणि समन्वय ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला गीतेमध्ये पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः नाथ संप्रदायाचे होते आणि त्यामुळे त्यांचं जे आराध्य दैवत होतं ते शिव होतं, शिव आणि पार्वती. त्यामुळे गीतेचा प्रारंभ हा त्यांनी सर्वात्मका अशा परमेश्वराला प्रार्थना केली आहे. ओम नमोजी आद्या जो स्वसंवेद्या, स्वतःला संवेदना. म्हणजे कोणत्याही दैवताला त्यांनी नमन सुरुवातीला केलं नाही, तर सर्वांनाच केलेलं आहे. विश्वात्मक अशा दैवताला, विश्वात्मक अशा विश्वात व्यापून उरलेल्या अशा शक्तीला केलाय. यामागे त्यांचा हेतू आहे की मी कोणत्याही एका संप्रदायाचा समर्थक नाहीये, पण त्या शिव आणि पार्वती यांचा संवाद आहे जो गीतेमध्ये मुळात तो नाही आहे. तो शिव आणि पार्वती यांचा संवाद आहे. सोबतच ज्ञानेश्वरीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आज जो अहिल्यानगर जिल्हा आहे त्यामध्ये नेवासे नावाचं गाव आहे. त्या नेवासे गावामध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये पैसाचा खांब आहे जिथे ते बसून पाठीला टेकून तो खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगत असत, म्हणजे गीतेचं भाष्य करीत असत. आणि त्याच परिसरात निवास येते सच्चिदानंद बाबा यांचाही मठ आहे. ते सच्चिदानंद बाबा तो संवाद लिहून घेत असत, ते ज्यांना ते जे जे काही सांगायचं आहे. म्हणून बऱ्याच लोकांनी अभ्यासकांनी असं मत व्यक्त केलंय की ज्ञानेश्वरीचा लेखक कोण, कारण शेवटी ज्ञानेश्वरीत म्हटलंय सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला, आदरे लेखकू झाला. म्हणजे मी आदराने लेखक म्हणून या ठिकाणी काम केलंय, पण तेच लेखक आहेत असा आग्रह सच्चिदानंद बाबांच्या मठातल्या लोकांचा आहे. तसंच काही अभ्यासकांचे मत आहे की ज्ञानेश्वरांचं वय 18 वर्ष हे पाहिलं तर त्या वयात इतकी प्रगल्भ भाषा आणि विशेषतः काही अनुभव, तत्वज्ञानातले सिद्धांत, काही प्रमेय आणि संस्कृत वाङ्मयातले काही प्रतिमा प्रतीक ह्या सगळ्यांचा जो अलंकार प्रामुख्याने या सगळ्या गोष्टींचा जो समावेश आहे, त्यामुळे एखाद्या प्रगल्भ व्यक्तीने ही ज्ञानेश्वरी लिहिली असावी असं शोभा कुलकर्णी वगैरे अनेक अभ्यासकांचं मत होता. तो स्वतंत्र अभ्यासाचा विषय, त्यावर केव्हा तरी आपण चर्चा करू. आज आपण चर्चा करणार आहोत की ज्ञानेश्वरांच्या संवादांवर. ज्ञानेश्वरांचा संवाद हा श्रोत्यांशी आहे. म्हणजे कृष्णार्जुन संवाद त्यात आहे, धृतराष्ट्र संजय हा संवाद आहेच, पण सोबत ज्ञानेश्वर हे आपल्या श्रोत्यांशी संवाद करतात. आणि श्रोत्यांमध्ये बसले कोण आहे, त्यांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज. तर निवृत्तीनाथ महाराज सुद्धा त्यांच्याशी बोलतात असं आपल्याला ज्ञानेश्वरी दिसून येतं. जेव्हा ते खूप विवेचन करतात एखाद्या विषयावर, तेव्हा निवृत्तीनाथ म्हणतात न बोल बहु, जास्त काही बोलू नको, कामाचं बोल. अशा तऱ्हेचे जे काही उल्लेख आहेत ते ज्ञानेश्वरीत येतात. यात ज्ञानेश्वरी हा जो शब्द आहे प्रामुख्याने, त्या शब्दाबद्दल थोडक्यात स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. स्वतः ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा शब्द आपल्या ग्रंथासाठी वापरला नाही. गीता हा जो ग्रंथ आहे त्याचा भावार्थ सांगण्याकरता आपण हा एक लहानसा दिवा, लहानशी दिवटी, पणती या ठिकाणी पेटवली आहे. भावार्थ दीपिका, दीपिका म्हणजे पणती, दिवटी, लहानसा दिवा. म्हणजे आपण स्वतः साधारण आहोत ही नम्रता ज्ञानेश्वर घेतात. तेव्हा ते भावार्थ सांगतात, गीतेचा भावार्थ सांगतात असं त्यांना म्हणायचं आहे. पण पुढल्या काळामध्ये संत नामदेवांनी जेव्हा ज्ञानेश्वरी च पहिल्यांदा परिष्करण केलं, तेव्हा त्याचं महत्व सांगितलं, तेव्हा त्यांनी नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे नामदेव महाराज म्हणतात की हा ग्रंथ श्रेष्ठच आहे आणि त्यामुळे एक तरी ओवी आपण अनुभवाला घेतली पाहिजे. हे सांगताना ज्ञानदेवी हा शब्द वापरतात. ते ज्ञानदेवांची जी आहे ती ज्ञानदेवी अशी ही ओवी आहे. आणि पुढे मग संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीची मूळ प्रत शोधली आणि मग त्यात आणखी काही अपपाठ शिरले होते ते नाहीसे करण्याचा प्रयत्न केला. आणि शेवटी मग शुद्ध स्वरूपात, मूळ स्वरूपात ज्ञानेश्वरी कशी असेल याचं त्यांनी जे पाठ चिकित्सा केली म्हणा, परिष्करण केलं, संशोधन केलं.
तर त्या संशोधनात शेवटी एक त्यांनी ओवी जोडली आहे. त्यांनी म्हटलं की ज्ञानेश्वरीच्या ताटामध्ये हा सोन्याचं ताट आहे. ओवी जोडील जो मराठी, जो दुसरा कोणीतरी कवी येणारा असेल तो आपली ओळी जोडेल, त्याने जाणे नरवटी ठेविली. म्हणजे सोन्याच्या ताटामध्ये नारळाची नरवटी ठेवली म्हणजे तिचं महत्व कमी केलं. हे म्हणताना ज्ञानेश्वरी शब्द वापरलाय. तो संत एकनाथांनी वापरला. म्हणजे त्यापूर्वी तो कोणी वापरला नव्हता, म्हणून एकनाथांनी ज्ञानेश्वरी हा शब्द वापरला आणि पुढे तोच प्रचलित झाला. आजही आपण ज्ञानेश्वरी या नावाने त्या ग्रंथाला ओळखतो. ज्ञानदेवी म्हणणारे फार कमी लोक आपल्याला आढळतील. भावार्थ दीपिका हा शब्द फक्त अभ्यासकालाच माहित आहे. अशा तऱ्हेने आता हे अपपाठ का शिरत होते? कारण त्या काळात मुद्रण व्यवस्था नव्हती. कागद होते, नव्हते असं नाही, हँडमेड कागद होते. तर त्या कागदावर लिहून त्याच्या प्रती करण्याचा एक व्यवसाय, लेखकू हा शब्द जो आहे तो व्यवसाय करणाऱ्यांसाठी आहे. जे लोक अशा तऱ्हेने लेखन व्यवसाय करतात आणि त्या भरशावर जगतात, लेखन कामाठी करून जगतात, असे लेखक जे आहे, लेखक जीवी, तर असे लोक तेव्हा त्या ग्रंथाचा आकार वाढवण्याकरता काही ओव्या त्यात घुसळत असतात आणि त्यामुळे बरेच पाठ शिरल्यात. त्यांच्यावर खूप अभ्यास लोकांनी केलाय. त्याला लोक संक्षेप किंवा निक्षेप असं म्हणतात किंवा त्याबद्दल असं म्हणतात की हे त्यांचं नाही, या अर्थाचे अनेक शब्द आहेत. तर अशा ह्या ज्ञानेश्वरीबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहू. हा जो संवाद त्यांचा श्रोत्यांशी झालेला आहे आणि विशेषतः निवृत्तीनाथांशी झाला आहे, त्याच्या आधी संजय आणि धृतराष्ट्र आणि कृष्ण आणि अर्जुन या संवादाविषयीचा एक लेख मी महाराष्ट्र राज्याचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे त्याच्यासाठी, त्याच्या अभ्यासक्रमासाठी आलेला आहे. हे पुस्तक लवकरच आपल्याकडे येणार आहे. त्यातला काही भाग मी वाचून दाखवतो यासाठी, कारण तो तपशील फार महत्वाचा आहे. एकंदर भक्ती संप्रदाय जो आहे त्याच्याबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज अजूनही आहे. ते गैरसमज का आहे त्याबद्दल आपण पुढे केव्हा तरी चर्चा करूच, पण या भक्ती संप्रदायाचा प्रारंभ केव्हा झाला त्याची थोडक्यात माहिती पाहणं आवश्यक आहे. हा इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये आजच्या दक्षिण भारतातील तमिळनाडूमध्ये भक्ती संप्रदायाचा प्रारंभ झाला. प्रेम हाच परमेश्वर असा संदेश देणारे तिरुमूलर यांच्या उत्कट गीतांमधून त्याला वाट मिळाली. 4थ्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान आळवार आणि नायनमार संतांनी भारतातील पहिले भक्ती साहित्य निर्माण केले. आळवार हे वैष्णव होते, विष्णूला मानणारे, तर नायनमार हे शैव होते, शिवाला मानणारे. ह्या दोन प्रकारच्या, शैव आणि वैष्णव, ह्या दोन प्रकारच्या भक्ती संप्रदायातल्या लोकांनी भारतातलं पहिलं भक्ती साहित्य निर्माण केलं. तर यामध्ये म्हणून तर भक्ती दक्षिण उपजी अशा प्रकारची हिंदीत एक म्हण आहे. म्हणजे भक्ती संप्रदाय सुरू कुठे झाला तर दक्षिण भारतात झाला, विशेषतः तामिळनाडूत झाला. तर सर्व प्रकारच्या सामाजिक स्तरातून आलेले लोक त्या ठिकाणी एकत्र आले होते आणि आळवार संतांनी त्यांना आपल्या सामावून घेतलं होतं. त्यांनी सुमारे 4000 भक्तिगीतं गायली आहेत, रचली आहेत. नालियर दिव्य प्रबंधम या नावाने ती ओळखली जातात. आपण गुगल सर्च केलं तर नालियर दिव्य प्रबंधम हा ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहे. त्याचं भाषांतर सुद्धा उपलब्ध आहे. तर आळवारांच्या समकालीन असलेले नायनमार जे आहेत त्या देव आणि भक्त, देव असाही अर्थ होतो आणि भक्त असाही अर्थ होतो. नायनमार संत हे शिवाच्या भूतगणाचे अवतार होत, अशा प्रकारची धारणा या संप्रदायामध्ये, अशा प्रकारची श्रद्धा आहे. या भक्ती संप्रदायाची लोकप्रियता दक्षिण भारतात उत्तरोत्तर वाढत गेली आणि दक्षिणेतून भक्ती परंपरेचा उगम झाला, म्हणून भक्ती दक्षिण उपजी असं म्हटलं जातं. तमिळ भक्ती परंपरेतून 12व्या शतकात दक्षिण भारतातील कर्नाटकात प्रभुदेव, बसवेश्वर आणि चन्नबसव यांनी निर्माण केलेला भक्ती संप्रदाय जन्माला आला. या संप्रदायात धार्मिक व सामाजिक लोकशाहीचे प्रतीक म्हणून अनुभव मंटप ही संस्था होती, त्यांनी निर्माण केली. त्यामध्ये सर्व प्रकारच्या लोकांना प्रवेश होता आणि त्यांना आपली मतं मांडता येत होती, त्यावर चर्चा होत होती. महात्मा बसवेश्वरांनी दाखवलेल्या मार्गानुसार कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती तिथे सभासद होऊ शकत होती. लोकशाहीचा पाया अशा तऱ्हेने अनुभव मंटपामध्ये रचला गेला. यात विविध जाती आणि धर्माचे सुद्धा 770 शरण होते. म्हणजे त्यात सामील झालेल्या सदस्यांना शरण हा शब्द होता. तसेच त्यात महिलांची संख्या 60 होती.
म्हणजे आळवार आणि नायनमार या दोन्ही संप्रदायामध्ये सुद्धा शूद्र, अतिशूद्र आणि विशेषतः महिला यांचाही सहभाग होता, ब्राह्मण तर होते. तर अशा तऱ्हेने सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश हा महात्मा बसवेश्वरांच्या ह्या अनुभव मंडपात सुद्धा होता. तर यात ज्या 60 महिला आहेत त्यापैकी 30 महिलांनी वचनं लिहिली आहेत. या धर्माने पारंपरिक शैव धर्म जो आहे संप्रदाय त्यातल्या साऱ्या समजुती नाकारल्या आणि शिव ही संकल्पना नव्याने मांडली आणि शिवलिंगाऐवजी इष्टलिंग ही संकल्पना रूढ केली. त्यामुळे शिवालयात जाण्याची गरज नाही. पण लिंगायत धर्माच्या लोकांनी शिवालय निर्माण केली नाही. जे स्थाणुलिंग असतात, स्थिर असतात, त्याची पूजा त्यांनी केली नाही. आपल्या गळ्यात ते असा इष्टलिंग नावाचा एक लहानसं एक पदक असायचं गोल आणि त्याच्यामध्ये शिवाचं नाव किंवा मंत्र असायचा. आजही आहे तो संप्रदाय लिंग धारण करणारा. त्या इष्टलिंगाच्या रूपात ईश्वर सदैव आपल्या सोबत असतो. त्यामुळे देहाला विटाळ लागत नाही. देहाला विटाळ लागण्याची संकल्पना जी आपल्याकडे आहे तर ती संकल्पना नाकारण्याचं काम यांनी केलं. त्यामुळे अस्पृश्यता नाहीशी व्हायला बरंच झाली. विटाळाच्या संकल्पना सुद्धा तिलांजली दिली गेली. समाजातील जाती या व्यवसायांवर आधारलेल्या आहे आणि त्यांची उतरंडी यापैकी काही व्यवसायांना उच्च तर काही व्यवसायांना नीच ठरवणारी आहे. उच्च नीचतेची भावना ही कामावरून ठरवली जाते. त्यातून उच्च नीच भाव निर्माण होतो. तो नाहीसा करायचा असेल तर कोणत्याही व्यवसायाला हीन लेखू नये असा विचार महात्मा बसवेश्वरांनी मांडला. त्याचप्रमाणे आपण जे जे काम करतो त्याला ईश्वराची आराधना समजावं असं ते म्हणत असत. आपापल्या व्यवसायातच शिवाचे स्थान असं कैलास आहे. कायकवे कैलास ही जी संकल्पना आहे आपल्या शरीरात आहे. आपल्या कायक म्हणजे काम, आपण जे उद्योगधंदे करू, व्यवसाय करू त्याला त्यांनी कायक म्हटलं आणि ह्या कायकातच कैलास आहे. तुम्हाला कैलास मानस सरोवर यात्रा करून तिथे काही मरमर करायची गरज नाही आहे. तर हा त्यांचा सिद्धांत फार गाजला आणि यांच्यानंतर लिंगायत धर्मानंतर महानुभाव संप्रदाय आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाला. या महानुभाव संप्रदायाचे प्रणेते चक्रधर स्वामी होते. देवगिरींच्या यादवांची राजवट असलेला हा कालखंड महाराष्ट्राच्या ऐश्वर्याचा आणि समृद्धीचा कालखंड समजला जातो. समाजात चातुर्वर्ण्याची चौकट बळकट होत असलेल्या या काळात चक्रधरांनी शंकराचार्यांचे अद्वैत, विशिष्टाद्वैत तर अशा तऱ्हेचे दोन तत्वज्ञानाचा मिलाप केला आणि सामान्य देवतांचं प्रस्थ कमी केलं. त्यात द्वैती तत्वज्ञान वाढवलं आणि ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय केला. म्हणून महानुभावांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पंडित, विद्वान, संस्कृतचे अभ्यासक, कोशकार हे सगळ्या प्रकारचे विद्वान आढळतात. त्याला कारण भक्ती आणि ज्ञान यांचा समन्वय चक्रधर स्वामींनी आपल्या संप्रदायात केला. इतर देवतांच्या पूजेचा मात्र त्यांनी निषेध केला आणि चातुर्वर्ण या व्यवस्थेवर कडाडून हल्ला केला. आपल्या पंथात त्यांनी स्त्रिया, शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय अशा सर्वांना संन्यास घेण्याची सोय ठेवली. धर्माची रहस्य आपल्या बोलीभाषेत सांगणाऱ्या जैन, बौद्ध, लिंगायत, नाथ इत्यादी संप्रदायांप्रमाणे जनभाषेत आपलं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न महानुभावाने केला. आता हा महानुभावांचा संप्रदाय जो आहे त्याच्या निर्मिती मागे महात्मा बसवण्णांचा लिंगायत धर्म आहे असं अभ्यासकांचं मत आहे. दुसरं एक मत आहे की नाथ संप्रदाय हा सुद्धा महानुभावांच्या तत्वज्ञानाला प्रगल्भ करण्याला कारणीभूत ठरला. महानुभाव संप्रदायातल्या लोकांना मात्र हे मत मान्य नाही. हा जो नाथ संप्रदाय होता हा समकालीन होता. त्यात सुद्धा वर्णव्यवस्थेला काही स्थान नव्हतं. बौद्ध धर्माच्या अखेरच्या काळात महायान पंथात तांत्रिक कर्मकांड रूढ झाले होते. त्याचाच वारसा नाथ संप्रदायाने पुढे चालवला असं म्हणता येईल. या संप्रदायाच्या रूपनाथ येथील मंदिरा शेजारी सम्राट अशोकाचा शिलालेख सापडला आहे. रूपनाथ हे आजच्या मध्य प्रदेशाच्या जबलपूर जिल्ह्यातील कैमूर पर्वत रांगातील एक रमणीय स्थान आहे. अशोकाच्या काळात ते तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध असावे. तिथे सम्राट अशोकाने दिलेल्या दानामुळे या संप्रदायाचा बौद्ध धर्माशी असलेला संबंध स्पष्ट होतो. या संप्रदायाचा वारसा मानभाव संप्रदायाप्रमाणेच वारकरी संप्रदायालाही लाभला होता. ज्या वारकरी संप्रदायाची आपण गोष्ट करतोय, संत ज्ञानेश्वर हे नाथ संप्रदायाचे होते. चिदविलासवाद किंवा काश्मीरी शैव संप्रदायात अभिनवगुप्तांनी मांडलेले सिद्धांत, त्या सिद्धांताचा प्रभाव हा ज्ञानेश्वरांवर होता. तर त्याला कारणीभूत नाथ संप्रदाय आहे. आणि स्वतः निवृत्तीनाथ हे जे आहे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू आणि गुरु सुद्धा ते नाथ संप्रदायाचे. त्यांची परंपरा सुद्धा ही नाथ संप्रदायाशी जोडलेली आहे. त्याचा उल्लेख ज्ञानेश्वरी स्पष्टपणे आढळतो. तर वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरांना मात्र महत्वाचं स्थान प्राप्त झालं.
जे मुळात शैव होते ते पुढे वैष्णव झाले. या ज्ञानेश्वरांनी रचलेल्या ज्ञानेश्वरीला अतिशय महत्वाचं स्थान आहे वारकरी संप्रदायात. ज्ञानेश्वरांचा जन्म जो आहे त्याबद्दल एक तारीख अभ्यासकांनी स्पष्ट केली आहे. ती आहे 22 ऑगस्ट 1271 आणि त्यांची समाधी 2 डिसेंबर 1296. ह्या तारखा अभ्यासकांनी अलीकडे स्पष्ट केल्या. आजच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील आपेगाव हे ज्ञानेश्वरांचं जन्मगाव. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई होती. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. अमृतानुभव हा ग्रंथ शैव तत्वज्ञानाचं तत्वज्ञान सांगणार आहे. तर 16वं वर्ष, मी 18 वर्ष आधी म्हटलं होतं, 16व्या वर्षी हे दोन्ही ग्रंथ निर्माण झाले असं मानलं जातं. चांगदेव पासष्टी, हरिपाठाचे अभंग आणि विराणी या नावाने प्रसिद्ध काव्यरचना ही त्यांच्या नावानं आहे. आपल्या काव्यात ज्ञानेश्वरांनी बाप रखुमा ई वरू, बाप विठ्ठल सुत, ज्ञानाबाई आणि ज्ञानदेव या नाममुद्रा वापरल्या. त्यांनी आई वडिलांची नाव सांगितलं आणि स्वतःची नाव आपल्या अभंगामध्ये वापरलाय, विराणीमध्ये वापरलाय. तर त्यांची जी गुरु परंपरा आहे त्यांनी स्वतःच सांगितली ज्ञानेश्वरांनी. त्यानुसार आदिनाथ हे त्यांचे पहिले गुरु, मत्स्येंद्रनाथ, नंतर गोरक्षनाथ, नंतर गहिनीनाथ, नंतर निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव. काही लोक ज्ञानदेवाला सुद्धा ज्ञाननाथ असं म्हणतात, ते नाथ संप्रदायातले असल्यामुळे. तर त्यांना निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई ही भावंड होती. आपण मुक्ताबाईवर स्वतंत्रपणे केव्हा तरी चर्चा करू. तर त्यांचंही जे तत्वज्ञान आहे तेही फार महत्वाचं आहे. ज्ञानेश्वरीच्या रचनेनंतर अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली असं आपण गृहीत धरलं तर 5 वर्षांनी त्यांनी संजीवन समाधी घेतली. असं मानलं जातं की आळंदीला जी समाधी आहे त्याच्या खाली त्यांचा मूळ देह आहे आणि तो जिवंत असा आहे, म्हणून त्या ठिकाणी लोक जातात, मोठ्या प्रमाणात तिथे पारायण वगैरे करतात. पण बराच काळ तिथे स्त्रियांना प्रवेश नव्हता. आळंदीला जेव्हा मराठी साहित्य संमेलन झालं त्याच्या अध्यक्षा शांताबाई शेळके होत्या. त्याचं उद्घाटन लता मंगेशकर यांनी केलं. त्या प्रसंगी मला उपस्थित राहता आलं नाही. तेव्हा शांताबाई शेळकेंनी ही तक्रार केली की स्त्रियांना प्रवेश का नाही. म्हणजे अशा तऱ्हेने आपण ज्या शतकामध्ये वावरतो आहोत 21व्या शतकात, त्या सुद्धा अशा तऱ्हेच्या धारणा असतील तर मग त्या ज्ञानेश्वरीला काय अर्थ आहे, त्या ज्ञानेश्वरांच्या मांडण्याला काय अर्थ आहे. मग पुढे त्यांच्या आंदोलनानंतर स्त्रियांना प्रवेश मिळाला. आता आहे की नाही मला माहित नाही, पण अशा तऱ्हेने आजही बुरसटलेल्या विचाराचे लोक आपल्या अवतीभोवती आहेत. तर ज्ञानेश्वरीच्या रचनेनंतर त्यांचं जे समाधीचा जो भाग आहे तो आपण पाहिला. नामदेवांनी त्यांचं चरित्र लिहिलंय. आदी, तीर्थावळी आणि समाधी अशा 3 प्रकारच्या अभंगांमधून ज्ञानेश्वरांचं चरित्र पहिल्यांदा सांगितलं नामदेव महाराजांनी. तर समाधी हा जो भाग आहे त्यात ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर ती जी गुहा होती, आज जिथे आपण समाधी स्थळ पाहतो, त्याचं दार स्वतः नामदेवानी लावलं असं म्हटलं जातं. ज्ञानेश्वर हे नामदेवानी लिहून ठेवलं आहे. आता ही ज्ञानेश्वरी कशी आहे आपण थोडक्यात पाहू. ज्ञानेश्वरीच्या निर्मिती मागे संस्कृत मधील भगवद्गीतेचं तत्वज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवणं हा प्रमुख हेतू होता. मराठी भाषा ही सर्वसामान्यांची भाषा असल्यामुळे त्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली गेली. ती 13व्या शतकातील एक क्रांतिकारक घटना होती. त्याची काही कारणं काही अभ्यासकांनी सांगितली आहे. जयंत उथळे यांनी त्यांच्या ग्रंथात त्याबद्दल असं म्हटलं आहे की भगवद्गीता ही चातुर्वर्ण व्यवस्थेची बंधनं शिथिल करते. हे महत्वाचं कारण भगवद्गीता हा भक्ती संप्रदायाचा आधार ग्रंथ होता. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर आधारित भाष्य प्राकृतात लिहिलं. भगवद्गीतेने प्रतिपादित केलेले सार तत्व भक्तियोग आहे हे ज्ञानेश्वरांचं मत होतं. म्हणजे अशा तऱ्हेने भगवद्गीतेमध्ये सांख्ययोग, ज्ञानयोग आणि विशेषतः स्वाध्याय अध्याय योग आहे त्या ठिकाणी. आणि मग भक्तीचं महत्व सांगण्यात त्यांनी बराचसा खल केलेला आहे भगवद्गीतेत. पण सगळ्या तत्वज्ञानाचं सार त्यात थोडक्यात सांगितलंय. पण ज्ञानेश्वरांनी मात्र गीतेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन स्पष्ट केला. ते भगवद्गीतेला भक्ती मार्गाचा ग्रंथ आहे असं मानतात. त्याला भक्तियोग नाव त्यांनी दिलंय आणि गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे असंही ते म्हणतात. ज्ञानेश्वरीचा प्रतिपाद्य विषय भगवद्गीता आहे. गीतेवरील भाष्य असं या ग्रंथाचं स्वरूप आहे. गीतेमध्ये प्रारंभिक धृतराष्ट्र आणि
संजय यांचा संवाद आलाय, नंतर कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादानं संपूर्ण गीतेचं विवेचन असून शेवटी संजयाच्या निवेदनाने शेवट झालाय. तत्वज्ञानाच्या ग्रंथामध्ये अशा तऱ्हेने संवाद असणं हे आपल्याला विसंगत वाटू शकतं, पण प्राचीन काळी संवादाच्या माध्यमातूनच अशा तऱ्हेने कोणता विचार मांडला जात होता. ही परंपरा भारतालाच आहे असं नाही, जगातल्या इतर देशातही आहे. तर 700 श्लोकावर जे भाष्य केलं गीतेच्या 700 श्लोकावर ज्ञानेश्वरांनी, त्यातून 9000 ओव्यांची रचना झाली. यावरून त्यांची विश्लेषण पद्धती आपल्याला कळते, संवाद पद्धती कळते, एक शैलीदारपणा कळतो आणि दुसरी गोष्ट स्वतंत्रपणे त्यांची मतही आपल्याला कळतात. ज्ञानेश्वरीचं महत्व नामदेव महाराजांनी सांगितलंय. ते असं म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रकट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळला, 56 भाषेचा केलासे गौरव, भवारणवी नाव उभारिली, श्रवणाचे मिशे बैसावे येऊन, साम्राज्य भुवनी सुखी नांदे, नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी अनुभव ओवी अनुभवावी. अशा तऱ्हेने स्वतः ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज नामदेवाच्या कीर्तनात जाऊन बसत असत आणि काही सूचना करीत असत, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांच्या ह्या प्रवचनामध्ये नामदेव महाराज सुद्धा जात असावेत. आणि त्यांनी जे वर्णन केलं आहे त्यावरून तो प्रत्यक्षदर्शी पुरावा असं म्हणता येईल. समकालीन संत जे संत चोखामेळा होते त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वरीचा गौरव करताना म्हटलंय, चोखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचित सनाथ जीव होती. म्हणजे जे अनाथ आहे ते सनाथ होतील ज्यांनी तो ग्रंथ वाचलाय. अशा तऱ्हेने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ किती महत्वाचा आहे हे समकालीन संतांनी सांगितलं आहे. इसवी सन 1584 मध्ये या ग्रंथाची पाठशुद्ध आवृत्ती संत एकनाथांनी तयार केली आणि त्याने ज्ञानेश्वरी शब्द त्यात वापरला. हे आपण पाहिलं. ती जी ओवी आहे ती पाहू आपण. ज्ञानेश्वरी पाटी, ज्ञानेश्वरीच्या नंतर मी ताटी म्हटलं होतं मग. जो ओवी करील मराठी, जो ज्ञानेश्वरीच्या नंतर स्वतःची ओवी त्यात टाकेल, त्याने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेवली. अमृताच्या ताटात तिथे अमृत वाढलाय, तिथे नरोटी ठेवली, तिचं महत्व कमी केलं असं समजावं असं एकनाथ महाराज म्हणतात. या ओवीवरून भावार्थ दीपिका या ग्रंथाचं नामकरण ज्ञानेश्वरी झालं. ते एकनाथ महाराजांनी केलं हे स्पष्ट होतं. ज्ञानेश्वरीमध्ये काही जे संवाद आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. हा वैष्णव संप्रदायाचा ग्रंथ असला तरी ज्ञानेश्वर हे नाथ संप्रदायाचे असल्यामुळे शिव पार्वती संवाद या ठिकाणी आलेला आहे. तर गीता कशी आहे असा एक प्रश्न पार्वती शिवाला करते. त्यावर उत्तर देताना शिव म्हणतो, ते हरू म्हणे नेणी जे, हरू म्हणजे हर महादेव, देवी जैसे का स्वरूप तुझी, तुझं जे सुंदर रूप आहे तैसे नित्य नूतन देखी जे गीता तत्व, म्हणजे रोज पाहिलं तर नवीनच वाटतं असं शिवानी पार्वतीच्या रूपाबद्दल म्हटलं. तसं गीता तत्व हे जेव्हा जेव्हा आपण वाचू तेव्हा तेव्हा ते नवीनच वाटेल असं त्यांना म्हणायचं आहे. याचं निरूपण करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, तू महामाया ज्याप्रमाणे नित्य नवे रूप धारण करतेस, नवे नवे खेळ करते, तसेच हे गीता तत्व आहे. ते नेहमी नवेच वाटते. मायादेवी स्वतः साक्षात अनंत रूपिणी नित्य नवे रूप धारण करणारी आहे, कोणाच्या पकडीत येत नाही. तिच्या रूपाला पकडणे शक्य नसते. तसेच भगवद्गीतेचा निष्कर्ष निश्चित रूपात सांगणे शक्य होऊ शकत नाही असं आचार्य विनोबा भावे त्यांनी ज्ञानोबा नावाच्या पुस्तकात हे सांगितलंय. तर यावर अनेकांनी भाष्य केलं. तर स्वतः ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या श्रोत्यांशी संवाद कसा करतात तर ते असं म्हणतात, तरी अवधान एक वेळ दिले, मी माझ्याकडे लक्ष द्या, ऐका, मग सर्व सुखाची पात्र होऊ दे. काही ठिकाणी पात्र ज्याची पत्र हाही शब्द आलेला आहे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, म्हणजे तुम्ही लक्ष देऊन जर माझं ऐकलं तर तुम्हाला सर्व प्रकारची सुख प्राप्त होतील. ही माझी प्रतिज्ञा आहे. वारंवार प्रतिज्ञा करतात ज्ञानेश्वर महाराज, स्वतःबद्दलचा आत्मविश्वास प्रकट करतात. जर तुम्ही ऐकलं नाही तर मात्र या सुखापासून वंचित राहाल असं त्यांना सुचवायचं आहे. तर त्यांचे जे श्रोते आहेत त्यात धृतराष्ट्र, संजय, अर्जुन या महाभारतातील मुख्य पात्रांचा उल्लेख येतो. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वरीचे निरूपण ऐकणाऱ्या अनामिक श्रोत्यांचा उल्लेख, ज्यांची नावं नाही आहे पण त्यांचा उल्लेख येतो. तर हे श्रोते कोण कोण होते त्याबद्दल काही अभ्यासकांनी आपली मतं मांडली आहे.
मुश्री कानडे नावाचे फार मोठे विद्वान आहेत. त्यांनी असं म्हटलंय, कुरुक्षेत्रावर जमलेल्या कौरव पांडवांनी काय केले याची सदैव उत्सुकता असणारा धृतराष्ट्र हा पहिला श्रोता. कुरुक्षेत्रावरील घटनांचे केवळ निवेदन करणे एवढीच मूळ भूमिका असताना अंतःकरणातील संवेदनशीलतेमुळे व सद्भावामुळे कृष्णार्जुन संवाद ऐकत असताना वारंवार उचंबळून येणारा संजय हा दुसरा श्रोता. बंधू, सखा, शिष्य, जिज्ञासू अशा विविध नात्यांनी श्रीकृष्णाची जवळीक साधणारा अर्जुन हा तिसरा श्रोता. हे 3 श्रोते मूळ गीतेत आहेत. ज्ञानदेवाने त्यात आणखी भर टाकली. ज्यांच्या कृपेचे वर्णन करताना ज्ञानदेवांसारख्या प्रतिभाशाली कवीलाही शब्दाचे माध्यम बाजूला ठेवून नतमस्तक व्हावेसे वाटते ते निवृत्तीनाथ हे चौथे श्रोते आहेत. आणि ज्ञानदेवांची गीता टीका श्रवण करताना अधूनमधून आपले मनोगत व्यक्त करणारा अनामिक असा श्रोतृवर्ग हा अखेरचा 5वा श्रोतृसमूह. म्हणजे अशा तऱ्हेने ज्ञानेश्वर संवाद साधतात. नुसतं प्रवचन करून एकतर्फी असं काही निवेदन करत नाही, तर लोकांची मतं सुद्धा ऐकून घेतात. तर त्यांच्या मनात श्रोत्यांबद्दल प्रचंड आदर भाव आणि आपुलकी आहे. आपल्या समोर बसलेल्या अधिकारी श्रोत्यांना उद्देशून ते अतिशय विनयाने म्हणतात, प्रभू प्रभू म्हणतात ते श्रोत्यांना, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, तुम्ही स्वतः साक्षात महेश म्हणजे शिव आहात, महादेव आहात. आणि मी दुबळा अर्पित असे भक्ती, मी दुबळा आहे त्या दृष्टीने, पण भक्तीचं निवेदन करतो आहे. म्हणून बेल जरी गंगावती तरी स्वीकारल का. आता बेल अतिशय महत्वाचं आहे. गंगावती हे साधारण रानटी एखादा वनस्पती आहे, तर त्या वनस्पतीची बेलाची तुलना होऊ शकत नाही. तशी माझी आणि शिवाशी किंवा गीतेशी किंवा तुमच्याशी तुलना होऊ शकत नाही. श्रोत्यांना महेश म्हणतात ते, मी दिली आहे त्यांनी. महादेवाला बेल आवडतं, पण बेलाऐवजी गंगावती, आता गंगावती हा जो शब्द वापरला त्यांनी, निरगुडीचा पाला आपल्याला माहित आहे, बरेचदा आपण औषध म्हणून वापरतो, ते रानटी वनस्पती आहे. तर ही निरगुडी अर्पण मी केली तरी बेल समजून स्वीकारावी. म्हणजे हे माझं बोलणं आहे, निरगुडीसारखं आहे, बेलासारखं नाही, पण तुम्ही मात्र मोठेपणाने मला ते माफ करा. तर ही आयुर्वेदिक औषधी आहे खरं म्हटलं म्हणजे, आणि अनेक प्रकारच्या रोगावर तिचा परिणाम होतो, परंतु शिवाला अर्पण करण्याची परंपरा नाही. त्यामुळे ते ही विनम्रता ज्ञानेश्वरांची वारंवार आपल्याला ज्ञानेश्वरातून दिसते. म्हणून वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते विण. श्रोता नसला तर त्या वक्त्याला काही अर्थच नाही आहे. संस्कृतमध्ये एक फार चांगला श्लोक आहे, वक्त्याबद्दल म्हटलंय की वक्ता 10,000 म्हणजे 10,000 एखादा वक्ता असतो. वक्ता 10,000 श्रोता भवती वानवा. श्रोता मात्र मिळणं कठीण आहे. ज्ञानेश्वरांनी श्रोत्याचं महत्व अशा तऱ्हेने सांगितलं. आणि आपला जो ज्ञानेश्वरीचा विचार आहे, गीतेचा विचार आहे, तत्वज्ञान आहे, ते सोप्या भाषेत सांगितलं. तर श्रोत्यांविषयी आदर व्यक्त करताना ते धृतराष्ट्र आणि संजय यांच्यातला संवाद कसा झाला ते सांगतात. तर हा जो संवाद आहे तो आपल्या विनोबा भावे यांनी मराठीत गीतेचं भाषांतर केलं. भाषांतरापेक्षा समश्लोकी भाषांतर आहे, ते मराठीत आहे, गीताई नावाने प्रसिद्ध आहे. त्यात असं म्हटलं, त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय सज्जया. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युस्वा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. या संस्कृतच्या पहिल्या श्लोकाचं भाषांतर, गीतेचा पहिला श्लोक आहे त्याचं भाषांतर. पुढे धृतराष्ट्र हा पुत्राच्या स्नेहामुळे आंधळा झालाय. मुळात तो आंधळा होता असं म्हटलं, पण पुत्रस्नेही मोहितू असं ज्ञानेश्वरीने एक वाक्य वापरलाय. त्यामुळे आपल्या मुलांनी काय कुरुक्षेत्रात कामगिरी बजावली हा प्रश्न तो विचारतो. वास्तविक त्यांनी युद्धात काय घडलं किंवा रणांगणात काय घडलं हे विचारायला पाहिजे, पण तो आपल्या मुलांबद्दल बोलतो. म्हणजे त्याला पुत्र स्नेहाने तो मोहित झालाय अशी तक्रार ज्ञानेश्वर आपल्या या ज्ञानेश्वर करतात. आणि ते ऐकून संजयालाही वाईट वाटतं. तेव्हा ज्ञानदेव म्हणतात, अहो ऐकी जत्त असे की अवधारा, तो ह्या बोला निवांत म्हातारा, जैसा म्हैसा लुठिका पुरा तैसा उगाची. असे म्हणजे हा म्हातारा असा आहे की याला कळलं नाही की हे युद्ध आहे, 2 भावांमधलं आहे, 2 कुटुंबामधलं आहे. तर अशा तऱ्हेने हे ऐकलं पाहिजे. हा म्हातारा मात्र आपल्याच मुलाची चर्चा करतो. जसा एखादा म्हैस म्हणजे रेडा हा उठायला तयार नसतो, एका ठिकाणी बसतो, तसा हा आहे. तर अशा तऱ्हेने ही तक्रार पहिल्यांदा संजयाने केली. डॉक्टर कानडे असं म्हणतात, कानडे मुश्री कानडे यांचं संताची भेटी नावाचं पुस्तक आहे, त्यातला संदर्भ आहे.
श्रीकृष्ण गीता सांगत आहेत, अर्जुन ते ऐकत आहेत आणि मधून मधून आपल्या शंकांचे निरसन करताय. हा वृत्तांत सांगत असताना संजयाच्या कृष्ण, अर्जुन, धृतराष्ट्र आणि गीता याबद्दलच्या ज्या प्रतिक्रिया ज्ञानदेवानी वारंवार शब्दांकित केल्या आहेत, त्यामुळे संजय यांचे विविध रंगी व्यक्तिचित्र ज्ञानेश्वरीचा वाचक कधीही विसरू शकत नाही. पण त्यातून त्यांनी व्यक्तिचित्र सुद्धा केलाय. हा कृष्णार्जुन संवाद जो आहे, त्यातून जे तत्वज्ञान तयार झालंय, आपल्या पुढे आलाय, त्यात ते तत्वज्ञान सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेथ निजानंदा बहुवसा माझी अर्जुन तो सहसा हरपला चंद्रू जैसा चांदणेनी अहो संग्रामू हा वाणिया मापे नाराचाची आणिया सुनी मास घे मावणिया जीवदेसी. म्हणजे एखादी कुत्री मासाकडेच लक्ष देते आणि समजा चंद्र जो आहे तो हरपला जातो ढगाळ वातावरणामुळे, चांदण्यामुळे. तर अशा तऱ्हेच्या अनेक प्रतिमा अलंकार हे ज्ञानेश्वरीत आले आहेत. कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाबद्दल श्रीमा कुलकर्णी पार्वती अभ्यासक होते. त्यांचं म्हणणं आहे की हे त्यांचे शेवटचे उद्गार आहेत, ज्यात म्हणजे असं म्हणतात, तो अर्जुन असं म्हणतो की मी शरण आलो आहे तुला, शिष्यस्तेहम शादिवाम त्वाम प्रपन्नम. कारण कृष्ण त्याला शिव्या देतो, फार भयानक शिव्या आहे गीतेमध्ये. क्लैब्यम मास मगम पार्थ नैतत्वोपपद्धते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. तेव्हा म्हणतो मी शरण आलो शिष्यस्तेहम शादिवाम प्रपन्न. तर यावरही सुद्धा ज्ञानेश्वरांनी आपली मतं मांडली आहेत. तर त्यांची जी संवादाची शैली आहे, त्या संवादाच्या शैलीबद्दल खूप चर्चा भालचंद्र नेमाडे वगैरेंनी केलाय. तर काव्यशास्त्राचे जे काही मानदंड आहे त्याबद्दल ज्ञानेश्वर स्वतः म्हणतात, वाचे बरवे कवित्व. आपल्या वाचेमध्ये कवित्व असलं पाहिजे. कवित्व बरवे रसिकत्व, त्यापेक्षा मोठं जे आहे ते रसिकत्व. रसिकत्व परतत्व स्पर्शू जैसा. रसिकामध्ये परतत्वाचा स्पर्श असला पाहिजे. पुढे त्यांची जी प्रतिज्ञा फार गाजली, मराठीयेचा नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखाची वेरी हो देई या जगी माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजेसी जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविला. म्हणजे ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला मी कसं उंच नेईल ही अशा तऱ्हेचा एक विश्वास प्रकट केला. पुढे ते म्हणतात, नवरसा भरवी सागर करवी उचित रत्नांचे आगर भावार्थांचे गिरीवर निफजवी माये साहित्य सोनियाची या खाणी उघडवी देशीची या अक्षणी. म्हणजे साहित्यरूपी सोन्याच्या खाणीमध्ये मी अशा तरी नवरसांचा सागर भरवेल, भावार्थांचे पहाड निर्माण करेल. तेणे करणे मी बोले ना बोली अरूपाचे रूप दावे ना. बोलामध्ये अरूप जे आहे, जे व्यक्त होत नाही ते व्यक्त करेल. अतिंद्रिय परिभोगविने इंद्रिया करवी. अशा तऱ्हेने ते अतिंद्रिय अशा परमात्म्याचं स्वरूप हे इंद्रियाच्या द्वारे सांगणार आहे. अशा प्रकारची प्रतिज्ञा करतात. ज्ञानेश्वरांनी हा जो संवाद केलाय श्रोत्यांशी, आपल्या गुरुशी, आणि कृष्णार्जुन संवादाचे त्यांनी विश्लेषण केलंय. धृतराष्ट्र आणि अर्जुन यांच्या संवादाबद्दलही त्यांनी आपलं भाष्य केलंय. अशा तऱ्हेने त्यांची जी शैली आहे त्यात नम्रता आहे, रुजुता आहे आणि विशेषतः काव्यशास्त्राचे जे गमक आहेत, जे काही शैलीशास्त्राचे जे गमक आहेत, त्या सगळ्यांचा वापर त्यांनी केला. म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्वोत्कृष्ट ग्रंथ ठरला मराठी भाषेसाठी. म्हणून युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, युनेस्को त्यातली एक संस्था आहे, त्यांनी ज्ञानेश्वरीचं सगळ्या भाषेत भाषांतर करायचं ठरवलं. तुकारामांच्या गाथेचंही भाषांतर करायचं ठरवलं. मराठीतले हे दोनच ग्रंथ हे युनोनी स्वीकारले. इतकं मोठे पण ज्ञानेश्वरांचं आहे, तुकोबारायांचं आहे. दोघांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय जय राम कृष्ण हरी.